मार्कवर एक चांगला बॉलर आहे, चांगली बॉलिंग करण्याची क्षमता. आपण बघितलं तर ऑफिशियल्स 2 आता जोडलेले आहेत आम्हाला, विजयजी भोये अँड दामोदर परेड. या दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक देखील जोडले, त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही मनापासून करतोय स्वागत. आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2026. चला बॉल पहिला जो कॉमेंट्री बॉक्स कडे मारा केला जाईल आणि पंचांनी दिला इशारा, लेट्स प्ले. मॅचला होत आहे सुरुवात. पहिलाच बॉल, वाघाची दहाड, खोदला पहाड आणि चेंडू उडवला थेट सीमारेखा पार. हा येताना पाहायला मिळेल सरपंच उपसरपंच चषकातील षटकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. काय सुरुवात झाली आहे, नाट मोठी सुरुवात पाहायला मिळते. बिग हिट पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवर रोहितवर केलेलं आक्रमण दीपेशनं. बॅटची कडा, यालाच तर म्हणतात ना की बारी बारी सबकी बारी, पहिले थी बल्लेबाज की बारी, अब गेंदबाज की बारी, पड गए है भारी. विकेट डाऊन. नादी लागू नका आमच्या कोणी, नादी लागू नका आमच्या कोणी, आम्ही जातीने हाव आदिवासी. नादी लागू नका आमच्या कोणी, आम्ही जातीने आदिवासी. छान असं गीत ऐकायला मिळालं. पुन्हा नक्कीच विनंती करेन की मग जिथे वेळ मिळेल तेव्हा नक्कीच वाजवा. मित्रांच्या आतमध्ये आता बघा पहिल्या बॉलवर षटकार, परंतु त्याला प्रत्युत्तर मात्र पण पहिलं दिलं गेलंय. तिकडे आपण बघितलं तर मग विकेट डाऊन केली. तुषार बोरकोड नावाचा बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये, पंच केला बॅकफुटला. आपण बघितलं तर 30 घेऱ्यामध्ये आपण पहिले फिल्डर होते तिकडे आणि पायाचा वापर करून चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला, देखील बॉडीचा वापर करून नक्कीच मित्र म्हणून स्टॉप केलं गेलंय. कारण की थोडंसं आपण पाहू शकतोय वाघोबा स्पोर्ट्स टिवरी ह्या टीमला या मैदानावर होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडवर खेळत असताना थोडंसं एक्स्ट्रा प्रेशर देखील आणशील त्यांच्यावर. कारण की या मॅचमध्ये आपण पाहिलं तर वाघोबा स्पोर्ट्स टिवरी कशा प्रकारचं क्रिकेट खेळ, कारण की स्वतःचं मैदान, स्वतःचं होम ग्राउंड म्हणजेच काय, स्वतःचा गड राखायचा आहे, राखायचा नाही आहे तर जिंकायचा देखील आहे, हा प्रयत्न असेल. हा पहिल्या ओव्हरमध्ये पण बघितलं तर मग आत्तापर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये 7 धावा आपण पाहिल्या, त्यामध्ये एक विकेट देखील गमावले. लेफ्ट हँडेड बॅटर भावेश गोरकड आपण पाहतोय जो स्ट्राईक एंडकडे. लेफ्टी बॅटर, घातक बॅटर आहे, परंतु बॅटिंग कशी करेल, कारण की या बॅटरने आत्तापर्यंत रेकॉर्ड बघितला तर छान आहे. हो, चांगला बॉल पाहतोय ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर वळताना पाहायला मिळाला. लेफ्टी बॅटरसाठी आपण पाहिलं तर खास गेम प्लॅनिंग बघायला मिळाली रोहितची आणि चांगल्या प्रकारे कमबॅक केलंय रोहितने. बघा एक पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर बॉलरवर प्रेशर वाढतंय, परंतु त्या प्रेशर खाली आलेला नाहीये रोहित. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, वेट अँड वॉच, दिस इज टाइम, बिग ब्लास्ट. सूर्यापासून आहे आदिवासी, याचा आहे आम्हाला अभिमान. बिग ब्लास्ट येताना बघायला मिळाला. 13 धावा फलकावर. पुन्हा एकदा आखू डब्याची लेंथ बॅटवर घेतली पूर्णपणे आणि त्या बॉलला मात्र बाउंड्रीच्या पलीकडे पोहोचवलं. षटकार चौकाराने मात्र ओव्हरला फिश केलंय आणि टीमची टोटल 17 म्हटलं की मग 17चा आकडा म्हटलं की मग सगळ्यांना आठवतो हा खतरा, परंतु हा 17चा आकडा नक्कीच कोणासाठी खतरा असेल येणारा वेळ मात्र दर्शवताना पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 17, पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये कसा खेळ होईल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, डीजे कडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. जल जंगल जमीन आपली धडकन, अशी ओळख आमची दुनियेत. सूर्यापासून आहे आदिवासी, याचा आहे आम्हाला अभिमान. आदिम आमची संस्कृती,
लागू नका आमच्या कोणी नादी लागू नका आमच्या कोणी आम्ही जातीनं हाव आदिवासी नादी लागू नका आमच्या कोणी आम्ही जातीनं आदिवासी. थँक्यू डीजे. जसं म्हणतायत ना की जिंदगी बस 4 दिन की है, कुछ ना गिला कीजिए, दवा जहर जाम मिले जो उसका मजा लीजिए. डेफिनेटली आपण पाहतो यावेळेला क्रिकेट देखील आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे एन्जॉय केलं जाईल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 17 गेल्यात, परंतु 17चा खतरा म्हणू शकतो, कारण की 17 गेल्यात, परंतु वाघोबा स्पोर्ट्स टीव्हीकडे बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे. पाहू शकतो आता नंबर 2 मध्ये एक रन येताना पाहायला मिळतील आपल्याला. एक विकेट टेकर बॉलर आहेत आणि विकेट टेकिंग कलाही त्यांच्याकडे देखील आहे. वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही आपण पाहिले तर मग त्यांनी टॉस जिंकल्यानंतर डिसाईड केला फर्स्ट बॉल, मात्र जिथे आपण बॉलिंग निवडल्यानंतर इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. स्लो टाकला गेला, मागे पाहतोय आपण फिल्डर आहेत, प्रयत्न केला जातोय, फाईड लेग क्षेत्रातून चेंडू चाललाय मागे, सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल आणि इथे चौकार येताना पाहायला मिळेल. चौकाराने मात्र धाव फळक वाढतोय, धाव फळक मात्र पोहोचलं गेलाय 21च्या घरामध्ये. डोंगर दऱ्या दऱ्यामध्ये स्वर्ग बसे थँक्यू डीजे. जसं म्हणतायत ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उडान अपने हौसलों में होती है. उडान घेण्याच्या तयारीत आहे बॅटच्या साईन आलेल्या 4 धावा. हो, हा बॉल चांगला होता. नेमकं काय घडलंय? ओ, थोडस आपण पाहिलं बॉडी बॅलन्स बिघडलं. विकेट किपर जिग्नेश होते तिथे आणि थोडस पुढे आले, बॉडीवर आदळलेला हा बॉल पाहायला मिळाला. मी तर म्हणेन की या वेळेला भावेशचा जो विचार होता तो सकारात्मक होता, कारण की ते स्ट्राईक शोधत होते आणि स्ट्राईक त्यांना मिळालेली आहे. आपण बघितलं तर मग धाव संख्येचा भर नक्कीच पडताना पाहायला मिळते. 1ने धाव फळक पोहोचलं गेलंय 22च्या घरामध्ये. बघा, हे पहिल्या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली, दुसऱ्या ओव्हरची सुरुवात चौकाराने झाली आहे आणि ह्या बाउंड्रीजने मिळालेली सुरुवात आपण पाहिली ना तर मग बॅटिंग करणारी टीमला एक स्ट्रॉंग आत्मविश्वास नक्कीच देतोय, कारण की ऊर्जा देतोय आणि ती ऊर्जा प्राप्त झाली आता या दोन्ही बॅटर्सना. एक खेळाडू जरूर बाद झाला तिकडे, परंतु भावेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओ, हा बॉल परफेक्ट. भावेशने मात्र चुकी केली. समोरचा बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, हा चुकीचा प्रयत्न ठरलाय. लाईन मिस केली, फर्निचर डिस्टर्ब केलंय, मोठी विकेट मिळेल भावेश कोरकांना. बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. निशाल वज्रा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता आलेत. निशाल असतील आणि तुषार असतील. आता हे 2 बॅटर्स आपल्या संघाला एक चांगल्या प्रकारे धावफळक उभा करण्यासाठी मदत करतील का? करावी तर लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, कारण की भावेशने चांगले फटके खेळले गेले होते पहिल्या ओव्हरमध्ये. षटकार चौकार मात्र त्याने लगावले होते, पण नेमकं या क्षणाला करणचं मात्र ते शिकार ठरलेत. आणि करण आपण बघितलं ना तर सध्या तरी आपण बघितलं आपल्या बॉलिंगमध्ये आपली ओळख आहे, कारण की या मैदानावर त्याचा सराव आहे आणि सरावाचा नक्कीच त्याला मित्र म्हणून फायदा झालाय. योग्य रीतीने चेंडूची हाताळणी केली होती लेफ्टी बॅटरसाठी. करण पहिला पंतर आता थोडंसं फील्ड सेटअप करताना बघायला मिळतोय. निशाल वज्राज आणि तुषार त्याच्यासोबत बुरकुंड हे 2 खेळाडू पाहतोय आपण. सेकंडकडे निशाल, धीमा बॉल होता आपण पाहिला तर थोडासा अंतिमच्या क्षणाला मात्र बोट वळवली गेली होती. करणची खासियत आहे बॉलिंगमध्ये आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे व्हेरिएशन आणण्यामध्ये ओळखला जातोय आणि ते व्हेरिएशन हलकंसं दिसून देखील आलं होतं अंतिमच्या क्षणाला जेव्हा त्याने हा बॉल हाताळला गेला. चांगलं कमबॅक हे पाहायला मिळेल पहिल्या ओव्हरमध्ये 17 गेल्यानंतर. स्लोअर 1 चा वापर केला गेलाय. इकडे आपण पाहतोय की अपील मागितली जाते, परंतु पंचांचं मात्र काही प्रतिकार मात्र मिळत नाहीये. तिथे आपण बघितलं कोणत्याही प्रकारचं आपण बघितलं तर मग सकारात्मक रिस्पॉन्स मिळत नाहीये. 5 बॉल पाहतोय पण या ओव्हरमध्ये कंप्लीट झाले. धाव फलकावर धावा 22, म्हणजेच या ओव्हरची सुरुवात चौकाराने झाली होती, त्यानंतर फक्त आपण बघितलं 5 धावा दिल्यात 5 मध्ये. क्या बात आहे, सुपर बॉलिंग बाय मिस्टर करण. फुलटा चेंडू फेकला, फिल्डर तिकडे नाही, नो चान्स ऑफ द फिल्डर. Going gone, that's a 6 run. नव
ऑगस्ट दिनाला सारा समाज जमतोय र, या आदिवासी दिनाला सारा समाज जमतोय र. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. जसं म्हणताय ना की बदलता रहता है समय का घेरा, माना की जिंदगी में है भी अंधेरा, थोड़ी सी हिम्मत रखना मेरे दोस्त, क्योंकि आएगा उम्मीद का एक नया सवेरा. उम्मीद का एक नया सवेरा जरूर आने वाला है, लेकिन इस मुकाबले में आप देखो किस तरह से बल्लेबाजी हो रही है, क्योंकि पहले ओवर में 17, दूसरे ओवर में 11. अब कुल मिला के टोटल हुआ है 2 ओवर के समाप्ति के बाद 28 रन्स फलकावर आपण पाहिल्यात. आणि या 28 धावा करत असताना 2 महत्त्वपूर्ण फलंदाज गमावलेत, परंतु जे 2 फलंदाज आहेत ना मैदानाच्या आतमध्ये, मिस्टर निशाल वज्रा अँड तुषार बुरकुंड. निशाल वज्राच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आपल्याला बघायला मिळालाय, परंतु तुषार बुरकुंड त्याला 7 मात्र कशी देईल. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत रोशन वज्रे. रोशनचा आपण बघितला तर छान खेळ राहिलेला आहे या संघासाठी. विथ द बॅट विथ द बॉल एक चांगला खेळाडू आहे. बॉडीच्या जवळ हा बॉल थोडासा पण बघितलं की सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळते. या खेळाडूला पण जर बघितलं तर या खेळाडूची खासियत खेळ मात्र छान आहे, त्याच्याकडे छान कला आहे, परंतु नक्कीच आपण पाहू शकतोय की त्या कलेला मात्र आपण पाहू शकतो अवगत करून या स्पालमध्ये चांगल्या प्रकारे त्यांची बॉलिंग करण्याची नक्कीच प्रयत्न असतील. रोशनचा जर विचार करायचा झाला तर मग असा हा खेळाडू एकमेव मात्र मी म्हणेन जो असोसिएशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की नक्कीच त्याला कानाने नक्कीच आवाज सुद्धा येत नाही आणि बोलता देखील येत नाहीये, म्हणजे हँडिकॅप. हो, इथे आपण पाहिलं तर झेल सुटला जाईल. करण कडून अपेक्षा होत्या. करण हा आपण बघितला तर आउटफील्डचा चांगला खेळाडू आहे. इथे काय झालं नेमकं, हा कॅच पकडायला हवा होता, कॅच मात्र सुटला जातोय. त्याच्यामुळे थोडंसं करण देखील आपण बघितलं सरप्राईज झाले की माझ्याकडून मिस्टेक झाली आहे. परंतु या बॉलरला बघा, या रोशनला मी तर म्हणेन ना की बॉलिंग जेव्हा जेव्हा करताना मी बघितलंय ना की त्यांच्या माध्यमातून विकेट टेकिंग बॉलिंग झाले. सुंदर बॉल पाहतोय आपण, ऑफ साइड यॉर्कर मात्र हाताळला जातोय. खासियत आहे रोशनची आणि रोशनवर ठेवलेला विश्वास मात्र खोटा ठरणार नाहीये, खरा ठरेल हे दर्शवत असताना आतापर्यंत त्याने केलेली बॉलिंग सुंदर आहे, छान आहे, देखणीय आहे, लाजवाब आहे आणि इकॉनॉमिकल आहे. धावफलकावर 30 धावा. या 3 मध्ये फक्त 2 खर्च केल्यात रोशनने, त्याही मिसफिल्डमुळे. समोर फटका खेचलाय बॅटच्या पट्ट्यामध्ये, नाईका ना दुक्का, डेफिनेटली मिळेल हा पक्का छक्का. 6 धावा. कसा फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा, कसा फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा. साऱ्या राज्यामध्ये नाव. थँक्यू डीजे. थोडासा ओव्हर पिच मिळाला होता. मिडल ऑफ द बॅट. बॅट स्पीड किती होता बघा, भरपूर ताकद होती त्या फटक्यामुळे, त्यामुळेच डिस्टन्स गाठायला मात्र वेळ नाही लागला. धावसंख्या वाढली आहे. खाली राहणारा हा बॉल पाहतोय आपण, थोडस पण पाहिलं तर मग खाली राहतोय, त्यामुळे बॅट वरून गेलं. फाईन लेगला फिल्डर चेंडूला स्टॉप करतात. 37च्या घरामध्ये धावफलक पोहोचलं गेलंय. या ओव्हरला पण पाहिलं तर चेंडू कंप्लीट झाले तर 5 आणि अंतिमचा असेल, म्हणजे अंतिमच्या चेंडूला एक चांगल्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर्स आपण पाहू शकतो तर चांगले सेट झाले. तुषारने एक सिक्सर लगावलाय, निशालने एक सिक्सर लगावलाय आणि निशाल याला पाहतोय स्ट्राईक एंडकडे. समोर खेचला, हवेत आहे, उंच आहे, परंतु झेल हातातून निसटलाय. जयशाच्या चेंडू जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवर देखील येताना पाहायला मिळतोय एक उत्कृष्ट फटका, षटकार. 6 धावा आणि धाव फलक पोहोचलं गेलं 43-43 या घरामध्ये. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतय आदिवासी पोरांचा, साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतय आदिवासी पोरांचा, साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतय आदिवासी पोरांचा. थँक्यू डीजे. धाव फलकावर 43 झालेल्या
पाहायला मिळत आहे धावा. जसं म्हणतायत ना की मंजिल यूं ही नहीं मिलती, राही को एक जुनून सा दिल में जताना पड़ता है, पूछा चिड़िया से कैसे घोंसला बनाती है, ओ बोली म्हणजे तिनका तिनका उठाना पडता है. डेफिनेटली आपण पाहिलं तर असंच आहे. कारण की जर तुम्ही क्रिकेटच्या पटलावर एक मोठं टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला नक्कीच मेहनत तर करावी लागेल. आणि मेहनतीशिवाय मग क्रिकेटच्या पटलावर असो की जीवनामध्ये यशस्वी तर कोणीच होणार नाहीये. आणि ती मेहनत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे केली या दोन बॅटर्सने. चांगली पार्टनरशिप. सुरुवातीला आपण बघितलं की जे दोन बॅटर्स होते ते थोडेसे लवकर बाद झाले. लवकर बाद होणाऱ्या बॅटर्स मध्ये आपण बघितलं तर सुरुवातीला अविनाश आणि भावेश याला आपण बघितलं. त्यात नंतर तुषार आणि निशाल आणि आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची एक पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. निशालाच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण बघितले 2 उत्तुंग षटकार त्याला 7 तुषारने दिले. बॉलिंग ट्रॅकवर कैलास आणि आता सामना करताना बघायला मिळत आहे तुषार. कैलास यांचा बॉल हवेत खेळलाय. उंच जास्त एलिव्हेशन नाहीये. ताच्या घडीला डगआउटच्या दिशेने विकेटचं पतन. थँक्यू डीजे. बघा धावा गेल्यात परंतु आम्ही कमबॅक करू शकतोय म्हणून तर म्हटलं जातंय ना तर की तकदीर के खेल से ऐसे उदास नहीं होते, जिंदगी में ऐसे निराश नहीं होते, हाथों की लकीरों में क्यों भरोसा रखते हो मेरे दोस्त, क्योंकि हाथ उनके भी होते जिनकी तकदीर नहीं होते. यावेळेला आपण पाहिलं तर एक कॅच मात्र कन्वर्ट केला गेला. कॅच कन्वर्ट केल्यानंतर आपण पाहिलं तर विकेट मिळवली आणि विकेट पहिल्या बॉल मिळवल्यानंतर नवीन बॅटर कोण आलेत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मनोज वज्रा आलेत आणि बॅटिंग क्रमांक असेल त्यांचा 5. बघा पार्टनरशिप झाली होती ते तोडली. सगळ्यात हा मोठा प्लस पॉईंट असेल कारण की पार्टनरशिप तोडल्यानंतर आहे ना थोडंसं प्रेशर येईल नवीन फ्रेश बॅटरवर. ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन होती. कार्पेटच्या साईडने मात्र खेळले गेले तिकडे. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा बॉल चाललाय. 1 धाव. हे षटक मी तर म्हणेन की कैलासने योग्य रीतीने किंवा कमी धावांचा फेकला ना तर टिवरी संघाला थोडंसं पण बघितलं की मोमेंटम मिळेल. धीमा टाकला होता. थोडासा चेंज ऑफ द पेस टाकला होता. समोर टाकला गेला होता. गती कमी केली होती. मिश्रण कैलासच्या थ्रू बघायला मिळालं इथे आपल्याला. चांगली बॉलिंग आता मात्र करण्याचा मनसुबा दर्शवला गेला आहे. या ओव्हरचे 3 चेंडू. 3 चेंडूमध्ये फक्त 1 ऑन अँड ओनली 1 धाव आले 3 मध्ये. 3चा शेष असेल खेळ. समोर ओव्हर पिच लॉफ्टेड ड्राईव्ह. समोर टाकलाय तर समोरून ताणावं लागेल आणि हेच पाहायला मिळालं. करणचे प्रयत्न आणि बॉल पाठवून दिलाय सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये 6 धाव्यांसाठी. गणपत वारगडा लय भारी, गोरगरिबांचा कैवार. थँक्यू डीजे. या सिक्सरने 50 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळतात. 50 अप. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलंय वार झाला तर पलटवार आणि हा पलटवार दांडी गोल पलटवार. विकेट डाऊन. हुकमाचा एका नाद नाही करायचा वागाचा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा एक षटकार ठोकला बॅटरने पण त्यानंतर आपण पाहिलं तर मग विकेट देखील डाऊन केली आहे. बॅटर होते आपण बघितलं तर बाद होणारे जे परतले गेले मिस्टर निशालने 3 दर्जेदार षटकार लगावले गेले. त्यामुळे टीमची टोटल ही 50 आपल्याला बघायला मिळते. आणि शेवटचा असेल या 50 मध्ये मग किती धावा भर पडतील नाहीये असं तरी वाटतं की आता नाहीये. तर चांगला बॉलच्या साहाय्याने हा स्पेल मात्र पूर्ण केला गेला. कैलास यांच्या 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि फलकावर 50 धावा आणि जिंकण्यासाठी 51 धाव्यांचं लक्ष. बघा षटकार देऊन देखील फक्त 7 धावा खर्च केल्यात कैलास डोंगरकरने आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केलेत. म्हणजेच गेम चेंजिंग वाला स्पेल त्याने फेकला गेला. हरकत नाही एक षटकार गेला परंतु किफायती गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. इकॉनॉमी राहिली 7. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही जर आपण बघितलं तर 7 धावा 6 मध्ये खर्च करतायत नक्कीच हा एक सगळ्यात चांगला स्पेल मानला जाईल. आणि त्याच्यामध्ये 2 विकेट
पाहिला पण तर मग 50 झाले. 51चं लक्ष असेल आणि 51चं लक्ष पूर्ण करायचं आहे. कशा प्रकारे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ हा रंगताना आपल्याला जर पाहायला मिळेल. ही स्पर्धा जर आपण बघितली तर ज्याप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्यांचं ज्यांचं योगदान मिळालं नक्कीच त्या सगळ्यांचे आभार देखील व्यक्त करूया. आदरणीय सन्माननीय आपण बघितलं तर मग श्री रोशन पिंट्या गजानन भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजासाठी आपण बघितला ट्रॉफी देखील देण्यात आलेला. तर आपण बघितलं सुरुवातीपासून नक्कीच आपण या स्पर्धेचे प्रायोजक आहेत त्यांच्याकडे वळतोय. कारण की सुरुवातीपासून स्वर्गीय गंगाधर अप्पा मालजी भोईर आणि स्वर्गीय शरद गंगाधर भोईर यांच्या स्मरणार्थ आपण बघितलं तर या स्पर्धेसाठी कुमारी सिया दीपेश दाऊ भोईर आणि श्री दीपेश दाऊ शरद भोईर यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची व द्वितीय क्रमांकाची आपण पाहिलं तर ट्रॉफी देण्यात आलेली आहे. नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर स्वर्गीय सूर्यकांत मालजी भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नूतन कुमार सूर्यकांत भोईर यांच्या माध्यमातून तृतीय व चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी व तसेच आपण बघितलं तर रोख रक्कम कॅश प्राईज देखील आपण पाहिली तर 25,000 रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून दिलेली आहे. जे विद्यमान उपसरपंच आहे ते या टिवरी ग्रामपंचायतचे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय श्री मोहन रामचंद्रजी पाटील साहेब माननीय माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत टिवरी राजावली यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी देखील या स्पर्धेला त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी श्री विपिन महेंद्र प्रताप सिंग त्यानंतर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पण पहिलं रोख रक्कम 22,000 रुपयाची देणगी त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो अमिको एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. त्यानंतर स्वर्गीय शकुंतला नरेश ठक्कर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री रवींद्र नरेश ठक्कर यांच्या माध्यमातून सरपंच ग्रामपंचायत टिवरी यांच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धेकरता सन्मानचिन्ह सामनावीर ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर झाले. त्यानंतर आपण बघितलं तर स्वर्गीय जयवंत भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार प्रथम विपिन भोईर व श्री विपिन जयवंत भोईर यांच्या माध्यमातून मालिकावीराच्या ट्रॉफीज आलेल्या आहेत. देखील त्यांचे देखील आभार व्यक्त करते. भरपूर सारे आपण बघितलं तर मग स्पॉन्सर्स आहेत. नक्कीच त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण बघितलं तर भरपूर असे स्पॉन्सर्स आहेत. जसा वेळ मिळेल आमच्यापर्यंत तसं आम्ही आपल्यापर्यंत उल्लेख करणारच आहोत. परंतु पुन्हा एकदा आम्ही वळतोय मॅचच्या दिशेने. मॅच आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना पाहायला मिळते. चेसिंग करण्यासाठी धावा आहेत आपण बघितलं तर 51 धावा. आदिवासी पोरांचा साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतंय आदिवासी पोरांचा. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. म्हणतात ना की सफलता की कोई गहरी राज नहीं होते, बिना मेहनत के तक तो ताज नहीं बनते, अंधेरे में खुद ही ढूंढ लेते हैं मंजिल अपनी जुगने की वो किसी रोशनी के मोहताज नहीं होते. बघा आपला मार्ग आपल्याला निवडायचा असतो. क्रिकेटच्या पटलावर आपण पहिलं ठरवलं तेच असतं. कारण की क्रिकेट खेळत असताना मैदानात ज्या आतमध्ये जे खेळाडू असतात त्यांनाच मात्र माहिती असतं की आपल्याला काय करायचं. आपलं टार्गेट सेट आहे. आता मात्र आपला मार्ग आपल्याला निवडायचा आहे. कारण की या वेळेला आपल्याला मदत करण्यासाठी बाहेरचं कोणी येणार नाही आहे. तर आतमध्ये आपल्याला हातामध्ये बॅट घेऊन मात्र त्या दिशेने वाटचाल करायची आहे. धावा आहेत 51 आणि त्या पूर्ण करायच्या आहेत त्या 24 चेंडूमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर येताना आपल्याला बघायला मिळेल विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाचा पहिला गोलंदाज लेफ्ट हँडेड बॉलर पाहिला तर मिस्टर भावेश गोरकणा. पहिला बॉल सरळ बॅटने खेळला जातोय. गॅपमध्ये फिल्डर येत आहेत पुढे. चांगली फिल्डिंग धीरजच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर पहिली धाव मात्र अर्जित केली जाते. लेफ्ट राईट वाला कॉम्बिनेशन कैलास आणि सूरजचा इतिहास आपण बघितला तर मागचं पर्व मागच्या सीझनमध्ये सलग आपण पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकण्याचा मोठा विक्रम मात्र केला होता. आणि खासियत होती की एकाच ओव्हरमध्ये त्याने 6 षटकार लगातार 6 चेंडूमध्ये ते खेचले होते. आणि ती खासियत ती कला आहे. ती बॅटिंग करण्याची क्षमता. एक मॅग्निफिसंट खेळाडू आहे. कमालीची हिटिंग ॲबिलिटी आहे. आणि ती हिटिंग ॲबिलिटी दर्शवत असताना आपल्या संघासाठी 51 धावांचं लक्ष्य पूर्ण करत असताना बॅटिंग कशी करतोय पाहूया. हा बॉल मात्र फेकला जातोय ऑफस्टमच्या जवळ आणि ऑफस्टमच्या म्हणजे वाईड लाईनच्या जवळ पाहिला पण तर मग थोडा बाहेर गेलाय. लेफ्ट आर्म भूपेंद्रजी भोईर यांच्या माध्यमातून कैलास डोंगरकर यांच्यासाठी देखील ज्या बॉलिंगसाठी पण बघितलं कॅश प्राईज आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. 200 रुपयाचं कॅश प्राईज आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे कैलासजी डोंगरकर यांच्यासाठी भूपेंद्रजी भोईर यांच्या माध्यमातून.
बॉल हा टाकलाय पण पाहिला तर लेग वर फुल टॉस होता, त्याला मात्र स्लॉकशिपच्या द्वारे मात्र दर्शवलं गेलंय. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनला चिरत, बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय हा चौकार. घर सोडून नवरा सोडून आया जोडवाली तर नाही ग सोडून थँक्यू आया. डीजे. मैदानाच्या आतमध्ये ही दोन बॅटर म्हणजे हे दोन योद्धा आहेत या टीमच्या, आणि हे दोन योद्धा आपल्या संघासाठी नक्की योद्ध्यासारखी भूमिका करताना पाहायला मिळतील. आणि नक्कीच योद्धा काय म्हणतं माहिती आहे का, की संकट किती येऊ दे आम्ही इथे ठाम आहोत, हार जीत तर नंतरची गोष्ट राहिली, त्या संकटांशी लढणं हे आमचं पहिलं काम आहे. समोर टाकलेला बॉल टक्कन उडवलाय, जसं म्हणतात ना माचीसने पेटवली जाते तिला आग म्हणतात, आणि जो मैदानाच्या आतमध्ये षटकार मारतोय त्याला टिवरी संघाचा ढाण्या वाघ म्हणतात. साधावा घरवाली सोडून गेली आया, घरवाली तर सोडून गेली माल, घरवाली थँक्यू तर डीजे. सोडून गे- आतापर्यंत हा षटकार जर पकडला तर 166 म्हणजे 166 षटकार आतापर्यंत पडलेले आहेत या मैदानावर. क्या बात आहे, म्हणजे षटकारांचा पाऊणच पडलेला आहे, अजून देखील पडणार आहे डेफिनेटली. आपण पाहिलं 200 प्लस होतील नो डाऊट. हा बॉल हवेत आहे, फिल्डर तिकडे, परंतु फिल्डर बनतील प्रेक्षक. वारंवार लगातार लगातार शानदार शानदार दर्जेदार दर्जेदार म्हणजेच कमालीचा फटका हा लय षटकार. कसा फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा. कसा फडफड करतई थँक्यू डीजे. बघा 2 तर आले, तिसरा जर आला तर अंकितजी कोराड साहेबांनी देखील लगेच सांगितलंय की आणखीन एक षटकार आला तर रोख रक्कम 1000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. अंकितजी कोराड आपण पाहतोय आम्हाला लाभलेले आहेत, आणि SPL चे आपण बघितलं तर संघ मालक आहेत सातवली प्रीमियर लीगचे, आणि आज प्रमुख पाहुणे चीफ गेस्ट आहेत आम्हाला लाभलेत. आलाय आलाय वादळ वारा तुफान, आणि मैदानाच्या आतमध्ये सूरज मालिक मात्र घालतोय थैमान. 6 धावा. साऱ्या राज्यामध्ये नाव घालतई आदिवासी पोरांचा. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतय आदिवासी पोरांचा. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतंय आदिवासी पोरांचा. थँक्यू डीजे. बघा बॉल हवाय का, चला द्या. आता नवीन द्यावा लागेल कारण की पहिलाच ओव्हर आहे, त्यामुळेच धाव फलक पोहोचलं गेलंय 24च्या घरामध्ये. अंकितजी कोराड साहेबांनी सांगितले की जर आला तर 1000 आणि 1000 रुपये लागू झालेत आता सूरज माळी या खेळाडूला. सूरज माळी आपण बघितलं की या मैदानावर ज्याप्रमाणे त्यांचा सराव या मैदानावर आपण बघितलं तर मग मी तर म्हणेन की जर सुट्टीचा दिवस असला ना तर माझा संपूर्ण दिवस इथेच जातोय की काय. आणि नक्कीच आपण बघितलं की आत्ता असा खेळ करताना पाहायला मिळतोय. हे मैदान मात्र पाठ झालंय त्यांना, आणि नक्कीच घरचं मैदान आणि घरच्या मैदानावर खेळ नाही तर मग कोणत्या मैदानावर खेळ करणार, प्रश्न हा देखील असेल. पुन्हा एकदा हवेत बॉल, हा देखील जाईल का, आणि पाहिलं पण तर हो चाललाय चाललाय आणि गेलाय. मिळेल पुन्हा षटकार. सलग आपण पाहिलं तर 4 षटकार आणि धावसंख्या पण पाहिली तर पोहोचले गेले तब्बल 30 या आकड्यावर. थँक्यू विजय. 18 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. जसं म्हणतात ना की हालत कैसी भी हो बहादूर रोया नहीं करते, और जिनके सीने में जुनून हो वो हिम्मत खोया नहीं करते. डेफिनेटली आपण पाहतो हिम्मतीने आपण बघितलं तर नक्कीच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे हा वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाचा ढाण्या वाघ आहे, आणि ढाण्या वाघ म्हणजेच आपण बघितलं तर मग वाघ आहे तर दहाडणारच, आणि दहाडलाय. आणि त्यांनी मात्र आपण बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 30 धावा ह्या मात्र जमा केल्यात. 18 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज असेल तर मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर आता पाहूया तर येतील दीपेश. बघा भावेशच्या स्पेलमध्ये असं अपेक्षा होती की नक्कीच चांगल्या कैलासाठी देखील आपण बघितलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 षटकार लागोपाठ आदरणीय सन्माननीय विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून 3 षटकार तर 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देखील दिलं जाईल. पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आता आपण बघितलं तर 21 धावा. डेफिनेटली आपण पाहिलं तर मॅच सोपं केलंय, परंतु मॅच फिनिश नाही केलेली अजून. मॅचमध्ये आपण पाहू शकतो मग कधीही देखील युटर्न येऊ शकतोय. क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं तर मग युटर्न आपण अनेक वेळा पाहिलेत. चला जाऊया आता
दीपेश बॉलिंग ट्रॅकवर कॉमेंट बॉक्स कडनं मार करताना पाहायला मिळतील. समोरच्या दिशेने ओव्हर पिच बॉल मात्र जाईल स्टेट हिट. आरसा दाखवलाय बॉलला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेंसाठी सुंदर शॉट चौकार. थँक्यू डीजे. बॅटर तर हेच म्हणतात का सबका करेंगे स्वॅग से स्वागत. स्वागत इथे देखील दीपेशचा चौकाराने केलाय. धावसंख्या वाढली आहे 34. अपस्टम्पची लाईन मात्र पकडण्याचा प्रयत्न अलंग द कार्पेट. सुंदर फटका मात्र कन्वर्ट केला जातोय मनगटाच्या सहाय्याने मिडविकेट क्षेत्रामध्ये. धाव मात्र 1 मिळेल. सूरज बघा मागील ज्याप्रमाणे 4 चेंडूमध्ये 4 लगातार षटकार मात्र त्यांनी ठोकले गेलेत आणि पुन्हा एकदा कदाचित इतिहास मात्र दर्शवला जाईल की मागच्या वर्षाचा इतिहास 6 म्हणजे सलग 7 षटकार मात्र त्यांनी ठोकले गेले होते. आणि इकडे आपण पाहिलं तर काय जबरदस्त बॅटिंग करत असताना धावसंख्या पोहोचली गेली. आपण पाहिलं 35च्या घरामध्ये जिंकण्यासाठी आता धाव्यांची गरज आपण पाहिली आहे ना. तर जवळजवळ 16 धावा हव्या असतील. 16 चेंडूत 16 धावा हे समीकरण असेल मॅच मध्ये. सूरज माळीचा आपण बघितलं तर एक मोठा खेळ बघा. एका बॅटरने किती संघामध्ये फरक पडत असतो. एक खेळाडू संघामध्ये असणं आणि नसणं आपण पाहिलं तर किती आपण पाहिलं तर मग फायदेशीर असतं. आणि या खेळाडूचं चालणं म्हणजेच काय तर मॅच मध्ये पुढे येणं. हा बॉल पाहिला आपण तर थोडासा आपण पाहिला डाऊन द लेग हाताळला जातोय. थोडीशी गती प्रदान करण्याचा प्रयत्न केला होता. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता सूरजच्या माध्यमातून. कंटिन्युअली 4 चेंडूवर 4 षटकार त्यांच्या माध्यमातून आलेत. आणि पुन्हा एकदा मी तेच म्हणतो की इतिहास हा दोहरवला जाईल का या मैदानावर सूरजमाळीच्या माध्यमातून. लेगवर टाकलेला चेंडू फ्लिक केला. फिल्डर तिकडे कॅच मात्र यावेळेला कंप्लीट केला जाईल. जमिनी लगत होता परंतु चांगला कॅच पकडला जातोय. आणि सूरजमाळी नावाचं जे वादळ मैदानामध्ये आलं होतं त्या वादळाला मात्र आपण बघितलं थांबवलंय, शांत केलंय. आणि त्या वादळाला मात्र आपण बघितलं तर मैदानाच्या मात्र बाहेर आता जावं लागेल. कारण की सूरजमाळीचा मात्र आपण पाहिलं तो खेळ मात्र इथे उंचावला होता. आणि त्या वादळाला आपण पाहिलं तर इथे थांबवण्याचं कार्य या बॉलरने केलंय. 6 मध्ये 28 वैयक्तिक धावा करून परतताना बघायला मिळत आहेत. 4 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने एक जबरदस्त तुफानी पारी मात्र खेळून पडताना आपल्याला बघायला मिळेल. टीमची टोटल आपण पाहिले फलकावर आहे 36. जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज आहे. सध्या तरी आपण बघतोय की मैदानाच्या आतमध्ये 15 धाव्यांची गरज आहे. हलक्या हाताने आपण बघितला ओ छोटा पॅकेट होता परंतु नक्कीच मोठा धमाका करण्याची संधी. छोटा क्षेत्ररक्षक होता परंतु नक्कीच प्रयत्न चांगला केला. आणि असे नक्कीच खेळाडू मित्र म्हणेन की जेव्हा जेव्हा आपण पाहतो पुढे येतात प्रयत्न करतात परंतु नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते मात्र एक चांगले खेळाडू बनतात. आता मात्र प्रयत्न कमी पडलेत परंतु डेफिनेटली सांगू इच्छितो की जर हा खेळाडू या संघामध्ये कायम टिकून राहिला तर मग येणारा स्टार असू शकतोय. धाव 1 मिळेल. स्ट्राईक मात्र रोटेट होते. आणि कैलास त्यांच्यासाठी हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. लेफ्ट करण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडू मध्ये प्रॉपर टायमिंग नाहीये. बघा तो हा जो बॉल होता ना तो बॉल मात्र एकदम बॅटच्या टो एंडला लागला होता. म्हणजेच शक्यता हीच होती मिड विकेट किंवा लॉंग लेगचं क्षेत्र क्लिअर करायचं होतं. आणि तिकडेच मात्र हा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. अंतिमचा बॉल असेल 13 मध्ये 14 धाव्यांची गरज आहे. समोर टाकलेला बॉल होता प्रॉपर टायमिंग नाही. पुन्हा एकदा छोटा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बंद पाहिलं बीट केला जातोय. मात्र या बॉलला आपण पाहिलं तर मग 2 धावा ह्या अर्जित केल्या जातील. 2 धावांनी धावसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळेल. 39 च्या घरामध्ये जिंकण्यासाठी आता आपण बघितलं तर मग धाव्यांची गरज असेल 12 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे. ही गरज मात्र आपण पाहिलं कशा प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते. प्रत्यक्षात पाहणार आहोत तत्पूर्वी जाणार आहोत आपण डीजे कडे गाड्या ऐकणार आहोत. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणार आहोत.
गणपत वारगडा लय भा बारा चेंडू 12 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सगळ्यांचं मनापासून आम्ही करतोय स्वागत. मित्रांनो, आपण पाहतोय विद्यमान सरपंच आणि उपसरपंच ट्रॉफी 2026. सरळ खेळण्याला बॉल हा पाहायला मिळाला. सरळ बॅटने खेळला होता पण गेला होता एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र मिळेल. समीकरण मॅचचं जर आपण बघितलं तर आत्ता रन बॉल असं आपल्याला जर पाहायला मिळत आहे. कारण की 11 मध्ये 11 बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला येताना बघायला मिळाले. तर मिस्टर निशालने बॅटिंग छान केली होती, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये जिथे धावा खर्च त्यामुळेच आपण बघितलं की मॅचमध्ये थोडंसं आपण पहिलं वर्चस्व वाघोबा स्पोर्ट्स संघाचं पाहायला मिळालंय. लेगवर टाकलेला बॉल आपण पाहिला तर पूर्णपणे फटका मात्र सजवला जाईल. खाली क्षेत्र आपण पाहिलं तिथून चेंडू प्रस्थान करतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कैलासच्या बॅटमधून येतोय महत्वपूर्ण फटका. चौकार 4. 10 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. सोप्पा केला मॅच. चला पुढील टीम रेडी राहायचं आहे. लॉ फुलटॉस समोर भावेश नाही. भावेशच्या माध्यमातून आपण बघितलं की आज भावेशचा दिवस नाही आहे. बॉलिंग करताना 30 धावा खर्च केल्या. कॅच मात्र सुटला जातोय आणि एखाद्या खेळाडूचा दिवस खराब असला की मग बॉल देखील त्याचाच पाठलाग करतोय आणि तेच पाहायला मिळालं. 9 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. आता बघितलं आपण तर ज्याप्रमाणे करण आहेत, करण कदाचित जर विचार केला करणने तर मग वेळ आणि सगळं काही वाचवण्याचा प्रयत्न देखील करू शकतायत. प्रयत्न होता वेळ वाचवण्याचा, परंतु हा बॉल हवेत. एक मिळालाय. एक मध्ये आपण पाहिलं तर मग जास्त काही मिळणार नाहीये. सोपे झाले मॅच. असं वाटलं होतं की 51 धावा विघ्नहर्ता टीम एक बरोबरीची लढत देईल, परंतु त्या लढतीमध्ये आपण बघितलं तर कुठेतरी थोडंसं आपण पाहिलं तर मग सुरुवातीला मुवमेंट गमावला. कैलास त्यांच्यासाठी पारितोषिक आहे, परंतु ते पारितोषिक तर मग हॅट्रिक दिशाहीन बॉल आणि तो बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. पंचांचा इशारा काय येईल, वाट पाहिली जाईल आणि इशारा येतोय 6 आणि मॅच मात्र इथे फिनिश. पड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा. कसा फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा. चला चला आपण थँक्यू डीजे. थोडंसं थांबवते तुम्हाला. प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड असेल आम्ही तो देणार आहोत आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा प्लवर दावेदार आहे ऑन अँड ओनली आपण बघितलं तर वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाचा वाघ म्हणजे सूरज माळी ठरतोय या मॅच मध्ये हिरो. सूरज माळी याला आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच चा जो